हॅलो स्टुडंट्स. सो आपण पाहत होतो पी वाय क्यू दॅट इज द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फॉर दी युअर MST CT 2021, राईट. ठीक आहे. सो आपण एक ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे, दॅट इज लास्ट व्हिडिओ, आणि त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी जे प्रिव्हियस क्वेश्चन्स पाहिलेत, जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. दॅट इज दी PYQ फॉर दी 2021 MHT CT. ठीक आहे. सो स्टार्ट करूयात. बघा चला बघा ह्याच्यामध्ये काय दिलं आहे या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, पहिले मी सगळं रफ करतो. ओके, नो, ठीक आहे. बघा क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, द वर्क डन इन ब्लोईंग अ सोप बबल ऑफ व्हॉल्यूम V is W. ओके, V is W. The work required to blow a soap bubble. The work required to blow a soap bubble of volume 2V. ठीक आहे. 2V याच्यासाठी आपल्याला विचारले. चला तर बघा काय करता येईल आता. बघा वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, जो की सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला तोच, दॅट इज वर्क डन किती असतं, टी सरफेस टेन्शन इंटू एरिया. म्हणजेच काय असतं, वर्क डन इज इक्वल्स टू व्हॉट, टी इंटू 4πr². ठीक आहे. म्हणजे वर्क डन कशाला प्रोपोर्शनल असतं बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ रेडियस. बट तिथं व्हॉल्यूम दिला बघा, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असतो, 4/3πr³. सो व्हॉल्यूम कशाला प्रोपोर्शनल असतो, r³ म्हणजे आपण इथं काय घेऊ शकतो, देअरफॉर V1/V2 इज इक्वल्स टू काय येणार इथं, R1/R2 यांचा काय येणार, क्यूब येणार, राईट. आणि V1/V2 म्हणजेच काय, V म्हणजे काय दिलं तुम्हाला, इनिशियल V हा V दिलाय, आणि हा दिला V2 म्हणजे 2V दिलाय, म्हणजे V/2V, राईट. ठीक आहे. तो बघा इथं काय येणार आता, बघा देअरफॉर हे V कॅन्सल होणार आणि राहणार फक्त काय, जर आपण क्यूब रूट घेतला दोन्ही साईडला तर आपल्याकडे राहणार काय, R1/R2 इज इक्वल्स टू 1/2⁻⁴ म्हणजेच क्यूब रूट ऑफ 2, राईट. सो देअरफॉर 2⁻⁴ इंटू R1 इज इक्वल्स टू व्हॉट, R2. ठीक आहे. सो हे आलं आपल्याला R2, राईट. आता आपल्याला त्यांनी विचारलंय W2 विचारलं त्यांनी आपल्याला. नेक्स्ट W1 तर आपल्याला माहिती आहे, हे 4πr², राईट. लेट्स म्हणजे आपण काय घेऊ, देअरफॉर 2⁻⁴ इंटू R इज इक्वल्स टू काय असणार आहे, आपले R2 असणार आहे. ठीक आहे. सो वर्क डन काय असणार आहे, दॅट इज T इंटू 4πr², राईट. म्हणजेच काय, W2 इज इक्वल्स टू काय असणार आहे, T इंटू 4πr², म्हणजेच काय असणार, दॅट इज 2⁻⁴ इंटू R2. ठीक आहे. आता 2⁻⁴ म्हणजे काय असणार बघा, बघा W2 इज इक्वल्स टू व्हॉट, T इंटू 4π म्हणजेच काय असणार आहे, त्या 2⁻²/3 इंटू इथे काय असणार आहे, दॅट इज हा R2चा स्क्वेअर. इथं याचा पण R2चा पण स्क्वेअर आणा. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, 2⁻²/3 आणि W2 इज इक्वल्स टू काय, जर आपण तुम्ही हे जर काढलं T इंटू 4π, हे R2 म्हणजेच ऍक्च्युली इथं R येणार, ऍक्च्युली सॉरी इथे R येणार. ठीक आहे. इथे 2 काढलं तर, कारण की R2 म्हणजेच 2⁻⁴ R आहे. ठीक आहे. सो T इंटू 4πr², 2⁻²/3, आणि हे टर्म म्हणजेच काय आहे, दॅट इज W1, राईट. और W दॅट इज 2⁻²/3, राईट. सो W2 इज इक्वल्स टू, देअरफॉर W2 इज इक्वल्स टू W इंटू 2⁻²/3, दॅट इज द आन्सर. दॅट इज हा ऑप्शन कोणता आहे असा, दॅट इज ऑप्शन C आहे बघा असा. ठीक आहे. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं याच्यामध्ये, अ ग्लास ट्यूब ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन इज कनेक्टेड टू अ टॅप विथ अ रबर ट्यूब. The tap is opened slowly. Initially, the flow of water is streamlined. The speed of flow of water to convert it into the turbulent flow. ठीक आहे. सो बघा याच्यासाठी आपला रेनॉल्ड नंबरचा फॉर्म्युला बघा. काय रेनॉल्ड नंबरचा फॉर्म्युला, दॅट इज RE इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आपला, व्हेलॉसिटी VC इंटू रो इंटू रो डेन्सिटी डायमीटर D डायमीटर, अँड इथे असतो आपला दॅट इज
इटा म्हणजेच आपलं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, राईट. सो आता इथं आर आपल्याला रेनॉल्ड नंबर ऑलरेडी दिलाय, किती दिलाय, दॅट इज 2500. व्ही सी सॉरी व्ही सी जे आहे व्ही सी आपल्याला काय ऍक्च्युली विचारलंय, व्ही सी म्हणजेच काय, दॅट इज व्हेलॉसिटी, राईट. व्ही सी आपल्याला विचारलंय. सो इथं व्ही सी जशाल तसं ठेवतो मी, इन टू डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे रो, दॅट इज 10⁻³ इंटू डायमीटर. डायमीटर किती दिले, रेडियस ऑफ द ट्यूब इज 1 सेंटीमीटर, म्हणजे डायमीटर काय असणार आहे 2 सेंटीमीटर. सो 2 इंटू 10⁻², राईट. एसआय युनिटमध्ये ह्या सगळं, त्याच्यामुळे 10⁻² सेंटीमीटरला, राईट. इटा इज इक्वल्स टू व्हॉट, इटा आपल्याला दिलाय 10⁻³ एसआय युनिटमध्ये दिलाय तो 10⁻³ हे जर सगळं आपण एका साईडला घेऊन गेलो, व्ही सी जर एका साईडला ठेवलं, सो इथे आपल्याला काय मिळणार बघा, हे 2 ने जर याला डिवाइड केलं तर इथं आपल्याला मिळणार हे, दॅट इज हे मिळणार आहे आपल्याला 1250, म्हणजे हे 1250 हा 10⁻³ इकडे जाणार, ठीक आहे. हा 10⁻³ इकडे गेल्यावर हा मायनस होऊन जाणार 10⁻³ आणि हा 10⁻² इकडे गेल्यावर प्लस होऊन जाणार इंटू 10⁻+2, ठीक आहे. सो इज इक्वल्स टू ह्या काय राहणार आहे, दॅट इज 1250 इंटू -3 -6 प्लस 2 दॅट इज -4 10⁻⁻4 म्हणजेच काय येणार, दॅट इज विच इज इक्वल्स टू 0.125 मीटर पर सेकंड. म्हणजेच काय असणार आहे, ऑप्शन ए. आन्सर असणार आहे ऑप्शन ए. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, अ थिन मेटल डिस्क ऑफ रेडियस स्मॉल आर, a thin metal disc of radius small r floats on water surface and bends the surface downwards along the perimeter making an angle theta with the vertical edge of the disc if the weight of the water displaced by the disc is w. Okay, if the weight of the water displaced, okay sorry pencil select करायची राहिली. Okay, weight of the water disc w is w, the weight of the metal disc is, बघा बघा प्रॉब्लेम समजून घ्या अगोदर. लेट्स से काय कन्सिडर करा, आपल्याकडे एक अशी आपण अगोदर एक थिन मेटल डिस्क ऑफ रेडियस फ्लोट्स ऑन वॉटर, ठीक आहे. लेट्स से हे दिस इज द वॉटर, ठीक आहे. सो आता आपण काय करूया, एक मेटल डिस्क त्याच्यावरती काढूया, एक डिस्क काढूया. लेट्स से फॉर एक्झाम्पल एक कशी घेतली त्यांनी, डिस्क ऑफ रेडियस आर सरफेस डाउनवर्ड्स अलॉंग द पेरिमीटर मेकिंग अन अँगल थीटा, म्हणजे समथिंग लाईक ती डिस्क जी असणार आहे ती ह्याच्यावरती अशी काहीतरी फ्लोट होती, ठीक आहे. ती अशी काहीतरी डिस्क त्याच्यावरती फ्लोट होती, ठीक आहे. आणि त्यांनी जो पेरिमीटर त्याचा अँगल जो बनवला तो इथं हा असा थीटा असणार आहे, हा इथं थीटा बनवत असणार आहे ते, ठीक आहे. म्हणजे इथे जो असा अँगल बनणार आहे असा, हा ऍक्च्युली हा थीटा असणार आहे, मेकिंग अन अँगल थीटा विथ द व्हर्टिकल एज. आता यांनी विचारलं आपल्याला पुढे द वॉटर डिस्प्लेस, ठीक आहे. तर आपण काय करू की लेट्स से इथून काय झालं असणार आहे, ह्याच्यामुळे इथे वॉटर डिस्प्लेस झालं असणार आहे, ठीक आहे. म्हणजे हे जे इथालचं वॉटर, हे रेड पार्ट दिसतोय, हा आपण इथं मिटवणार का, लेट्स से दिस इज द वॉटर डिस्प्लेस्ड, ठीक आहे. बघा आता होणार काय ह्या केसमध्ये, बघा फोर्सेस कोणते कोणते ऍक्ट होणार आहे बघा. एक असणार आहे ह्या डिस्कचं वेट, दॅट इज mg. दुसरा कोणता फोर्स याच्यावरती ऍक्ट होणार, दॅट इज बायोन्सी फोर्स, दिस इज द एफ बायोन्सी फोर्स. आणि अजून एक फोर्स याच्यावरती कोणता ऍक्ट होणार आहे, दॅट इज बघा सरफेस टेन्शन फोर्स हा असा टँजेन्शियल ऍक्ट होणार आहे. आणि हा जर आपण त्याचा व्हर्टिकल कंपोनंट घेतला ज्याच्यासोबत हा अँगल किती असणार आहे, ऑब्विसली थीटा अँगल असणार बघा, कारण की इथंच त्यांनी सांगितलं पेरिमीटर मेकिंग अन अँगल थीटा विथ द व्हर्टिकल. बघा पेरिमीटर मेकिंग अन अँगल थीटा विथ द व्हर्टिकल, हा असणार आहे आपला सरफेस टेन्शन फोर्स. दिस इज व्हॉट, दॅट इज द सरफेस टेन्शन फोर्स, ठीक आहे. सो आता बघा सो इथं काय होणार आहे, टोटल डाऊनवर्ड फोर्स बॅलन्स कंडिशन मध्ये, राईट. सो इथं काय करणार आपण, टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू टोटल अपवर्ड फोर्स.
टोटल अपवर्ड फोर्स म्हणजेच काय असणार आहे बघा, टोटल डाऊनवर्ड फोर्स. टोटल डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय असणार, दॅट इज वेट mg, बरोबर. आणि अपवर्ड फोर्स कोणता असणार आहे बघा, इथं अपवर्ड फोर्स असणार आहे, एक असणार आहे बायोन्सी फोर्स प्लस दुसरा असणार आहे दॅट इज ऍक्च्युली हा ft फोर्स आहे आपला, राईट. हा ft फोर्स असेल तर हा कोणता असणार आहे, ft कॉस थिटा असणार आहे, राईट. सरफेस टेन्शन फोर्स हा टँजेन्शियल असतो, सो त्याचा व्हर्टिकल कंपोनंट ft कॉस थिटा असणार, राईट. सो हा फोर्स असणार आहे ft कॉस थिटा. तर बघा हमेशा लक्षात ठेवा, बायोन्सी फोर्स म्हणजे हा कोणता असतो बघा, बायोन्सी फोर्स इज इक्वल्स टू काय असतो बघा, बायोन्सी फोर्स इज इक्वल्स टू काय असतो ऍक्च्युली, दॅट इज दी वॉटर डिस्प्लेस्ड बाय दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट, बरोबर. म्हणजे इथे काय घेणार आपण, वॉटर डिस्प्लेस्ड बाय डिस्क. ऑब्विसली इथे काय असणार आहे, वॉटर डिस्प्लेस्ड बाय डिस्क असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, देअरफॉर इथे काय घेणार आहे, एफ डी इज इक्वल्स टू किती असणार आहे, हा डब्ल्यू, कारण की डब्ल्यू इज दी वॉटर डिस्प्लेस्ड बाय द डिस्क, डब्ल्यू, राईट. आणि त्याच्यामुळे मग इथे काय घेणार बघा, देअरफॉर मग माझं इक्वेशन काय बनणार बघा, एम जी इज इक्वल्स टू बायोन्सी जागी मी इथे काय करणार, डब्ल्यू लिहिणार प्लस आता एफ टी म्हणजे काय, सरफेस टेन्शन फोर्स. सरफेस टेन्शन फोर्स म्हणजे काय असतो, सरफेस टेन्शन म्हणजे काय असणार, फोर्स म्हणजे काय असणार, दॅट इज सरफेस टेन्शन इनटू इथे काय करणार मी 2 पाय आर, इथे करणार पुढे कॉस थिटा, 2 पाय आर इंटू कॉस थिटा. त्यांनी पुढे विचारलंय काय आपल्याला, त्यांनी आपल्याला हेच विचारलं, वेट ऑफ द डिस्प्लेस्ड वॉटर डिस्प्लेस, म्हणजे आपल्याला डब्ल्यू विचारलं. सिम्पली काय करा, डब्ल्यू एका साईडला घ्या. सो बघा इथं काय नाही, डब्ल्यू इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा, सिम्पल, दॅट इज एम जी, डब्ल्यू इज इक्वल्स टू एम जी, आपल्याला हेच वेट ऑफ द मेटल डिस्क. सो त्यांनी काय विचारलं, द वेट ऑफ द मेटल डिस्क इज, ओके, वेट ऑफ द मेटल डिस्क विचारले, म्हणजे आपल्याला हेच विचारलं, एमजीच विचारलंय, वॉटर डिस्प्लेस नाही विचारले, म्हणजे आपल्याला एमजीच विचारलंय बघा. बघा वेट विचारलंय, ऑब्विसली हे काय, वेट ऑफ द डिस्क आहे, दिस इज व्हॉट, वेट ऑफ द डिस्क, दिस इज वेट ऑफ द डिस्क, अँड दिस इज व्हॉट, दिस डब्ल्यू इज व्हॉट, दिस इज द वॉटर डिस्प्लेस्ड बाय द डिस्क, म्हणजेच बायोन्सी फोर्स असतो बघा. बायोन्सी फोर्स आपण काय घेत असतो, दॅट इज रो ऑफ लिक्विड इंटू व्हॉल्यूम ऑफ दॅट ऑब्जेक्ट, जो की झालाय इंटू जी घेत असतो. हा डब्ल्यू इथे तो असणार, ठीक आहे, तो असणार आहे आपला वॉटर डिस्प्लेस, ठीक आहे. पण आपल्याला वेट विचारलंय, सो दिस इज आपल्याला डायरेक्टली हे वेटचं इक्वेशन इथं आपल्याला मिळाले. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलं, इफ द वर्क डन इन ब्लोइंग अ सोप बबल ऑफ व्हॉल्यूम व्ही इज डब्ल्यू, then the work done in blowing a soap bubble of volume 2v will be. बघा सेमच राहणार आहे, मगाशी आपण सेम असाच क्वेश्चन सॉल्व केलाय. काय राहणार बघा याच्यामध्ये, जे W2 राहणार आहे, जे W2 विल बी, हे जे 2 आहे, 2 टू द पॉवर 2/3 हा W1 असणार. मगाशी आपण सॉल्व केलंय, म्हणजे हे W2 काय येणार बघा, 2 चा पॉवर 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 येणार, आणि 4 चा क्यूब रूट इंटू W1, म्हणजे हे आन्सर येणार आहे बघा. दिस आन्सर ऑप्शन सी असणार आहे बघा. हे मगाशी आपण सॉल्व केलं, वाटल्यास परत सॉल्व करूया आपण एकदा. बघा आपल्याला माहिती आहे वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, वर्क डन इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू दॅट इज द एरिया, दॅट इज 4 पाय आर स्क्वेअर, राईट. नाव ठीक आहे. सो ह्या केसमध्ये काय येणार, ऍक्च्युली इथे इंटू 2 असतं, सोप बबल दिलेलं आहे, पण आपल्याला काही फरक नाही पडणार, कारण की इथे जरी 2 घेतलं आपण तरी काही फरक नाही पडणार, कारण की वर्क जे आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे, राईट. आता व्हॉल्यूम जो असतो आपला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब असतो, बरोबर, कारण की आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम का असतो 4π/3 आर क्यूब, राईट. सो आपण काय करणार, V1/V2 इज इक्वल्स टू R1/R2 चा काय करणार इथे क्यूब करणार, राईट. आता V1 काय दिलं आपल्याला, V दिलाय, बरोबर, हा इथं V दिलाय, राईट. आणि V2 काय दिलाय, 2V दिलाय, बरोबर. सो हा काय येणार आहे 2V, बरोबर. सो 2V आपण इथे काय येणार आहे R1/R2 क्यूब, राईट. सो दोन्ही साईडला जर क्यूब रूट जर घेतला आपण, दोन्ही साईडला जर आपण क्यूब रूट घेतला तर काय मिळणार बघा आपल्याला, देअरफॉर 1/2 इज इक्वल्स टू याचा क्यूब रूट, म्हणजे ठीक आहे आपण 1/2 इज इक्वल्स टू काय येणार आपल्याला इनिशियली R1/R2 चा क्यूब, दोन्ही साईडला क्यूब रूट जर घेतला तर आपल्याला काय मिळणार बघा, दॅट इज 2 टू द पॉवर 1/3 इंटू R1
इज इक्वल्स टू R2 हे असं मिळणार. हे आपल्याला R2 मिळालं. राईट. नाव W2 वर्क डन काय असणार आहे बघा. W2 वर्क डन काय असणार आहे, T इंटू 4π R2 स्क्वेअर, बरोबर, इंटू 2, कारण की 2 सरफेस एरिया असते पण त्याचा काही फरक पडणार नाही. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ डब्ल्यूच काढायचं आहे आपल्याला. सो W2 इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, T इंटू 4π R2 म्हणजे काय असणार आहे, 2 टू दी पॉवर 1/, म्हणजे 1/3चा स्क्वेअर, म्हणजे इथे काय येणार 2 टू दी पॉवर 2/3, आणि इथे काय येणार आहे R1 स्क्वेअर इंटू 2. ठीक आहे, म्हणजे इथे काय येणार W2 इज इक्वल्स टू, जर पाहिलं नीट तुम्ही, सो इथे काय येणार बघा 2 टू दी पॉवर 2/3 इंटू T इंटू 4π R1 स्क्वेअर इंटू 2. जर हे जर टर्म पाहिलं, दिस इज दी W1, बरोबर. सो हे काय येणार 2 टू दी पॉवर 2/3 इंटू W1, राईट. आणि 2 टू दी पॉवर 2/3 म्हणजे काय येणार आहे बघा आता, दॅट इज W2 इज इक्वल्स टू 2 टू दी पॉवर 2/3 इंटू W1. सो 2 टू दी पॉवर 2 चा स्क्वेअर काय असणार आहे 4, राईट. 4 टू दी पॉवर 1/3 इंटू W1. दिस इज W2. ओके. सो देअरफॉर आन्सर काय असणार, असा ऑप्शन आहे का, हो आहे. ठीक आहे. सो W2 इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज द क्यूब रूट ऑफ 4, सॉरी क्यूब रूट ऑफ 4. आपण असंही लिहू शकतो याला, बघा इथं आपण याला असंही लिहू शकतो, दॅट इज क्यूब रूट ऑफ 4 इंटू W1 और 4 टू द पॉवर 1/3. सो आंसर विल बी ऑप्शन सी. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, प्रेशर इनसाइड 2 सोप बबल्स. प्रेशर इनसाइड दी 2 सोप बबल्स दिलंय बघा. आर 1.01 ATM and 1.03 ATM atmospheric pressure दिलंय. The ratio between their volumes is, ठीक आहे. प्रेशर इनसाइड दिलंय बघा, इनसाइडचं प्रेशर तेवढं दिलंय. ठीक आहे. सो 2 सोप बबल्स असं दिलंय. ठीक आहे. सो PI1 इज इक्वल्स टू दिलंय 1.01. ठीक आहे. सो आणि PI2 दिलंय आपल्याला 1.03. ठीक आहे. सो ऑब्विसली आता आपण हे इनसाइड दिलं. सो म्हणजे आता इथं एक्सेस प्रेशर काय असणार आहे किंवा चेंज इन प्रेशरचा फॉर्म्युला काय असणार आहे बघा. सोप बबल दिलेत बघा, हे सोप बबल ह्याच्या आतमधलं प्रेशर एवढं आहे, ह्यांच्या आतमधलं प्रेशर PI आहे, आउटसाइडचं प्रेशर आहे PO, बरोबर. आउटसाइडचं प्रेशर म्हणजे काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे बघा डेल्टा P1 काय येणार आहे, दॅट इज PI1 मायनस PO, राईट. सिमिलरली डेल्टा P2 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज PI2 मायनस PO. ठीक आहे. सो PI1 म्हणजे बघा काय येणार आहे आता, PI1 म्हणजे काय, दॅट इज 1.01 मायनस ॲटमॉस्फेअर प्रेशर किती असतो 1 ATM. दिस इज डेल्टा P1, राईट. सिमिलरली डेल्टा P2 काय येणार आहे बघा, दॅट इज 1.03 मायनस 1, राईट. ॲटमॉस्फेअर प्रेशर म्हणजे इथे डेल्टा P1 किती येतोय आपला, दॅट इज 0.01, आणि डेल्टा P2 किती येतोय आपला 0.03. ठीक आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे डेल्टा P चा फॉर्म्युला काय असतो. डेल्टा P चा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज फॉर द बबल 4T/R. म्हणजे याचा अर्थ काय, दॅट इज दिस डेल्टा P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R. त्यांनी आपल्याला काय विचारलंय की द रेशिओ बिटवीन देअर व्हॉल्यूम्स. ठीक आहे. पहिले आपण, आणि आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूमचा रेडियस सोबतचा आपल्याला माहिती आहे. सो पहिले आपण चेंज इन प्रेशरचा रेडियस सोबतचं रिलेशन काढून घेऊया. ठीक आहे. सो याच्यानं आपल्याला काय मिळणार बघा, डेल्टा P1 अपॉन डेल्टा P2 इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार आहे, R2 अपॉन R1. ठीक आहे. डेल्टा P1 किती आहे, डेल्टा P1 आहे 0.01, राईट. आणि डेल्टा P2 किती आहे 0.03, म्हणजेच काय हा 1/3 आहे, बरोबर. म्हणजे R2/R1 किती मिळाला आपल्याला, R2/R1 इज इक्वल्स टू आपल्याला मिळाला आहे, सॉरी R2/R1 मिळाला आहे आपल्याला 1/3. ओके, ठीक आहे. बघा आता पुढे काय होणार आता, दॅट इज R2/R1 आपल्याला कळला. नाव डेल्टा P1. आता बघा व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R3. व्हॉल्यूम इज डायरेक्ट म्हणजेच काय ना, देअरफॉर V1/V2 इज इक्वल्स टू काय येणार आहे, R1/R2 यांचा क्यूब, बरोबर.
नाव R2/R1 जर 1/3 आहे तो R1/R3 म्हणजे काय असणार आहे, दॅट इज 3 असणार आहे, राईट. इट इज काय, इट विल बी 3 क्यूब, हा 3चा क्यूब असणार आहे. सो देअरफॉर V1/V2 इज इक्वल्स टू 3 क्यूब, म्हणजेच काय असणार आहे, दॅट इज 27. बरोबर, म्हणजे आन्सर काय येणार आहे 27:1. आणि याच्या खाली काय नाही, डिनोमिनेटर म्हणजे काय असतो 1 असतो. सो V1:V2 काय येणार आहे, दॅट इज 27:1. ठीक आहे. काय केलं आपण अगोदर, चेंज इन प्रेशर काढलं. चेंज इन प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 40/R. त्याच्यावरून आपण काढलं की चेंज इन प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ दी सोप बबल. सो देअरफॉर त्याच्यावरून आपण रेडियसचं रिलेशन, रेडियसमधचा रेशो काढला, दोन्ही बबलच्या रेडियसमधला रेशो काढला. सो R2/R1 आपल्याला मिळाला 1/3. आपल्याला व्हॉल्यूमचा आणि रेडियसचं रिलेशन माहिती आहे, दॅट इज व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस क्यूब. सो V1/V2 इज इक्वल्स टू R1/R2 क्यूब. सो तिथं आपण हे रिलेशन ठेवलं रेडियसचं, त्याच्यावरून आपल्याला व्हॉल्यूमचं रिलेशन मिळालं. ओके, सो आन्सर येणार आहे 27:1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, बघा काय विचारलं नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. n small drops of same size fall through air with constant velocity 5 centimeter per second. They coalesce to form a big drop. The terminal velocity of the big drop. ओके, ठीक आहे. ओके, बघा मगाशी तुम्हाला सांगितलं मी, पहिली गोष्ट n स्मॉल ड्रॉप्स ज्यावेळेस कंबाईन होतात आणि एक मोठा ड्रॉप बनवतात, किंवा एक मोठा ड्रॉप मल्टिपल ड्रॉपमध्ये जर स्प्लिट होतो, तर रिलेशन काय आपल्याला, दॅट इज द रेडियस ऑफ द बिग ड्रॉप इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज नंबर ऑफ ड्रॉप्स, दॅट इज क्यूब रूट ऑफ नंबर ऑफ ड्रॉप्स इंटू रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप. दॅट इज दिस n इज व्हॉट, नंबर ऑफ स्मॉल ड्रॉप. ठीक आहे. सो ही त्यांची रेडियस असणार आहे. आता हे झालं रेडियस मधलं रिलेशन. ठीक आहे. सो त्यांनी आपल्याला विचारलं, आता त्यांनी पुढे काय बोलले बघा, क्वेश्चन काय सांगितलं, n स्मॉल ड्रॉप्स ऑफ स्मॉल साइज फॉल थ्रू एअर विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी 5 centimeter per second. दे कोलेस टू फॉर्म अ बिग ड्रॉप. द टर्मिनल व्हेलॉसिटी, बघा टर्मिनल व्हेलॉसिटीचा आपला फॉर्म्युला काय, दॅट इज मायनस सिग्मा, दॅट इज हिअर r² इंटू शी डिवायडेड बाय इटा. ठीक आहे. सो ह्याच्यावर आपल्याला काय करतं, टर्मिनल व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r². म्हणजेच इथं मी काय करणार, देअरफॉर दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ, आता त्यांनी टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ बिग ड्रॉप विचारली. सो व्हेलॉसिटी ऑफ बिग ड्रॉप डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ स्मॉल ड्रॉप इज इक्वल्स टू रेडियस ऑफ बिग ड्रॉप डिवायडेड बाय रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप, यांचा स्क्वेअर करावा लागेल मला. रेडियस ऑफ बिग ड्रॉप काय असणार आहे, रेडियस ऑफ बिग ड्रॉप इज n to the power 1/3 इंटू रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप डिवायडेड बाय रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप, आणि ह्याचा आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, स्क्वेअर करावं लागणार. सो स्क्वेअर RS इथे कॅन्सल होणार. सो मला काय मिळणार, VB/VS इज इक्वल्स टू n to the power 2/3. ठीक आहे. सो हे VB/VS. ठीक आहे. सो VB म्हणजेच काय, व्हेलॉसिटी, टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल्स टू n to the power 2/3 इंटू VS. बरोबर, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द स्मॉल ड्रॉप. सो VB इंटू n to the power 2/3. VS आपल्याला ऑलरेडी दिलेली 5. सो आन्सर काय असणार आहे, दॅट इज टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल्स टू जे नंबर ऑफ ड्रॉप्स आहेत त्याचा पॉवर किती, 2/3 पॉवर इंटू दी 5 म्हणजेच काय, दॅट इज द टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ द स्मॉल ड्रॉप. सो आन्सर कोणता असणार आहे, द ऑप्शन डी. आन्सर विल बी ऑप्शन डी. ओके, ठीक आहे. ठीक आहे. सो आय थिंक इथे सगळे क्वेश्चन्स आपले संपलेत. ओके, ऑल क्वेश्चन्स डन. ठीक आहे. सो ठीक आहे. सो सगळे आपले जे PYQ आहेत, MST CET PYQ, बघा MST CET PYQ आपले, दॅट इज 2021 MST CET चे PYQ ऑफ द चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड, दॅट्स डन नाव. ठीक आहे. सो 1 by 1 असे आपले सगळे चॅप्टर कंप्लीट करूया. ठीक आहे. आणि काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता, क्लासमध्ये विचारू शकता किंवा कमेंटमध्ये देखील विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स.
चलो बाय, अभ्यास करत राहा.